कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सरासरी 66% मतदान झाले असून 2 ठिकाणी मतदान यंत्राचे बटन दबत नसल्याने मतदान यंत्रे बदलण्यात आली। मतदानाचा वेळ संपल्यावर 8 गावांमध्ये मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी गर्दी होती। यामुळे मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच दामछाक झाल्याचे दिसून आले। तालुक्यातील 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीच्या जागेसाठी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले। सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत नागद येथे 18,692, करजखेड येथे 16,183, चिंचोली येथे 18,366, पिशोर येथे 19,097, कुंचखेड येथे 18,095, हातनूर येथे 15,673, जेऊर येथे 13,770 व देवगाव रंगारी येथे 16,945 असे दुपारपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। दुपारनंतरची टक्केवारी रात्री उशिरापर्यंत हाती येणार आहे। गाठशेंद्रा व वडगाव जाधव या गावातील मतदान केंद्रावरील मतदान यंत्राचे बटन दबत नसल्याने मतदान यंत्रे बदलण्यात आली, तर जवळी, खुर्द, हतनूर, पिशोर, देवगाव, चिकलठाण, शिरोडी, चाभारवाडी, नेवरपूर या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचे हक्क बजावण्यासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते। मतदान काळात कुठलेही अनुचित प्रकार घडले नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड यांनी दैनिक मराठी पत्रशी बोलताना सांगितले। सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री मॅडम यांच्या प्रश्नाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सायंकाळी तालुक्यातील कविटखेडा येथे तू राष्ट्रवादी काँग्रेसचा पोलिंग एजंट का झाला म्हणून एकाच्या घरावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे।